या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। संत्रानगरी वरुड शहरामध्ये उद्या 13 ऑगस्टला घर घर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत डॉक्टर सुमितजी पवार सर आहे। सर, भव्य दिव्य रॅलीचं आयोजन होणार आहे, संपूर्ण वरुड शहर तिरंगामय होणार आहे। सर, काय सांगू शकाल सर? भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने मोर्शी मतदारसंघामध्ये हर घर तिरंगा यात्राचं आयोजन केलेलं आहे। ही तिरंगा यात्रा मोर्शी मतदारसंघातील वरुड शहरामधून केदार चौक, सावता चौक, कुबडे चौक, सतीमाता मंदिर आणि शेवटी केदार चौक इथे त्याचा समारोप होणार आहे। अशी ही भव्य दिव्य तिरंगा यात्रा ही उद्या दिनांक 13 ऑगस्टला आयोजित केलेली आहे आणि याची वेळ जी आहे दुपारी 2 वाजता सर्वांनी केदार चौकामध्ये एकत्र यायचं आहे। आणि ही जी रॅली आहे, रॅली अत्यंत शिस्तप्रिय राहणार आहे। म्हणजे रॅलीमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या संपूर्ण मतदारसंघातील सामाजिक संघटना असेल, प्रतिष्ठित नागरिक असेल, त्यासोबत माजी सैनिक असेल, त्यानंतर पोलीस दलातील ज्यांचे विशेष कार्य आहे यांचासुद्धा त्याच्यामध्ये सन्मान केला जाणार आहे। महिला भगिनी असेल, विद्यार्थी असेल, या सर्वांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होणार आहे। आणि अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने देशभक्तीपर गीताच्या गुंजवर आणि याची सुरुवातही करताना वंदे मातरम या गीताने याची सुरुवात होणार आहे। आणि समारोप जो होणार आहे, समारोप राष्ट्रगीताने समारोप होणार आहे। तर ही संपूर्ण रॅली जी आहे आपली, ही आपले मोर्शी मतदारसंघाचे लाडके आमदार चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांच्या सर्व नेतृत्वामध्ये आपल्या वरुडमधून निघणार आहे। तरी सर्व आपल्या वरुड शहरातील असो किंवा मोर्शी मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आपल्या देशभक्तीपर या कार्यक्रमामध्ये, राष्ट्रीय एकतामध्ये, राष्ट्रीय एकजुटीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। आणि आपण सर्व भारतीय एक आहो आणि आपण भारत मातेचे मुलं आहो हे या रॅलीमधून सर्वांनी दाखवून द्यावं। हर घर तिरंगा येत्या 13 ऑगस्टला संत्रानगरी वरुड शहरामध्ये भव्य दिव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या रॅलीमध्ये आमदार उमेशजी यावलकर यांच्यासोबत प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहेत। आपल्यासोबत वरुड नगरीचे प्रथम नागरिक श्री ईश्वरजी सलामे सर आहे, नगराध्यक्ष आहे। सर, काय सांगू शकाल? भव्य दिव्य रॅलीचं आयोजन होणार आहे, काय सांगू शकाल सर? उद्या दिनांक 13 तारखेला दुपारी 2 वाजता तिरंगा रॅलीचे आपल्या वरुड नगरीमध्ये भव्य दिव्य आयोजन केलेले आहे। तरी सर्व देशवासियांना माझी विनंती आहे की या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपल्या देशाच्या एकजुटीचं नेतृत्व आपण करावं। या रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मोर्शी वरुड मतदारसंघाचे माननीय आमदार श्री चंदूभाऊ यावलकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। आणि या तिरंगा रॅलीमध्ये प्रामुख्याने प्रत्येकाला तिरंगा हा आपण देणार आहे। तिरंगा देतेवेळी, आपण घेऊन जातेवेळी किंवा चालतेवेळी ह्या तिरंग्याचा अपमान होणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। आणि आपल्या जो तिरंगा रॅलीचं जे स्वरूप आहे ते केदार चौक, सावता चौक, त्यानंतर कुबडे ज्वेलर्स, सतीमाता मंदिर आणि त्याचं जे समापन आहे ते केदार चौकामध्ये राष्ट्रगीताने होणार आहे। तरी माझी सर्व वरुडवासियांना, देशवासियांना ही विनंती आहे की उद्या 2 वाजता रॅलीसाठी आपल्याला हजर राहायचं आहे आणि 3 वाजता आपल्या रॅलीला सुरुवात होत आहे। सर्वांनी उपस्थित राहावे। धन्यवाद। आपल्यासोबत शिवसेना घाट येथील गटनेते पिंटूभाऊ सावरकर आहे। सर, माझी नगराध्यक्ष जर राहिले सर, आपण भव्य दिव्य रॅलीचं आयोजन वरुड नगरीमध्ये होणार आहे, काय सांगू शकाल सर? पूर्ण भारतामध्ये हा सप्ताह तिरंगा सप्ताह म्हणून राबविला जात आहे। आणि या तिरंगा सप्ताहाच्या माध्यमातून वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये पण चांगल्या पद्धतीने तिरंगा रॅलीचं आयोजन व्हावं या दृष्टिकोनातून माननीय आमदार श्री चंदूभाऊ यावलकर
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या 13 ऑगस्ट रोजी वरुड शहरामध्ये महात्मा फुले चौक येथून रॅलीचं आयोजन दुपारी 2 वाजता या ठिकाणी करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये या वरुड तालुक्यातील शाळकरी विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच फौजी बांधव व सर्व गावकरी मंडळी या रॅलीमध्ये उपस्थित राहतील. तसेच देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये तसेच देशप्रेम, राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या रॅलीचं आयोजन आपल्या या वरुड शहरामध्ये करण्यात आलं आहे. तसेच वरुड शहरामध्ये आयोजन जरी असलं तरी संपूर्ण मोर्शी मतदारसंघातील नागरिकांनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. महिला भगिनींनी व बालमित्रांनी पण या रॅलीमध्ये उपस्थित राहावं असे आवाहन मी या घडीला करतो.